जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण रायगड पोलीस शिपाई या पदासाठी अंदाजित मेरिट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, खूप काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की नेमका कट ऑफ किती जाईल आणि मेरिट किती जाईल तुमचा कास्टचा। तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये अंदाजित कट ऑफ घेणार आहोत। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या की आपलं व्हॉट्सअप चॅनल बनलेलं आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वांनी आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता किंवा मला 96 65 31 03 34 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मेसेज करायचा आहे। तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा आणि तुमची कास्ट हे पाठवायचं आहे। तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेणार आहे आणि चॅनलवर सुद्धा ॲड करून घेणार आहे। तर दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे ॲड होण्यासाठी, तर तुम्ही कोणत्याही ऑप्शनने तुम्ही ॲड होऊ शकता। तर पहा, रायगड जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो। तर बघा, आपण याआधीसुद्धा तुम्हाला एक लेखीचे मार्क आल्यावर कट ऑफ सांगितलेला होता, जवळपास सेफ स्कोर सांगितलेला होता। तर बघा, यामध्ये सेफ स्कोर जवळपास 130च्या आसपास राहू शकतो, ठीक आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जर अंदाजित कट ऑफ काढून पाहिजे असेल तर किंवा एक्झॅक्ट कट ऑफ जरी काढून पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा काय करायचं आहे, तुम्हाला जर उदाहरणार्थ 125 मार्क असेल, ठीक आहे, तर कसे पाठवायचे आहे। उदाहरणार्थ तुम्हाला ग्राउंडला आहे 40 मार्क आणि तुम्हाला लेखीला आहे 85 मार्क, ठीक आहे। तर अशी पाठवायचं आहे आणि याची टोटल करायची आहे, ठीक आहे। तर याची टोटल जर केली तर ते इथे लिहायचं आहे, असंच पाठवायचं आहे। असं का पाठवायचं आहे, कारण की आपल्याला अंदाज येईल की तुमचं ग्राउंड आणि तुमच्या लेखीमध्ये किती मार्क आहे, ठीक आहे। आणि तुम्ही उदाहरणार्थ ओबीसी कास्टचे आहे तर ओबीसी लिहायचं। त्यानंतर बघा, इथे काय लिहायचं, खाली जर NCC असेल तर NCC लिहायचं, नसेल तर काहीच नाही लिहायचं। आणि जर तुम्ही प्रकल्पग्रस्त, होमगार्ड यामधून जर फॉर्म भरला असेल किंवा आणखी कशातून भरला असेल, भूकंपग्रस्त वगैरे, तर ते लिहायचं आहे। आणि बघा, आणखी एक उदाहरण देऊन सांगतो, बघा कसा टाईप करायचा आहे। उदाहरणार्थ एखादी महिला उमेदवार आहे तर तिला ग्राउंडला 36 आहे आणि लेखीला उदाहरणार्थ 78 गुण आहे, तर असं लिहायचं आहे। आणि इथे टोटल करून बरोबर करून टोटल सांगायची आहे। आणि NCC आहे की नाही, तर NCC असेल तर फक्त NCC लिहायचं आणि सोबतच काय लिहायचं, ब्रॅकेटमध्ये फिमेल लिहायचं, ठीक आहे। आणि इतकं पाठवायचं आहे आणि तुमची कास्ट पाठवायचं। उदाहरणार्थ तुमची कास्ट आहे SCBC, तर SCBC पाठवायचं आहे, ठीक आहे। तर SCBC पाठवायचं आहे, पूर्ण ग्राउंड मार्क, लेखी मार्क पाठवायचे, टोटल पाठवायचे आहे, NCC पाठवायचं आहे आणि मेल फिमेल पाठवायचा आहे। आणखी एक उदाहरण देऊन सांगतो, उदाहरणार्थ तुम्ही फॉर्म भरला ओपनमधून, ठीक आहे। तुम्हाला ग्राउंडला मार्क आहे 45 आणि लेखीला मार्क आहे तुम्हाला 88, तर असं पाठवायचं आहे टोटल करून आणि त्यानंतर बघा, ओपन लिहायचं आहे, NCC असेल तर NCC लिहायचं, नसेल तर काहीच नाही लिहायचं। आणि तुम्ही जर होमगार्डमधून फॉर्म भरला असेल, ओपन होमगार्डमधून, तर होमगार्ड HG लिहायचं, बस इतकं पाठवायचं आहे। आणि मेल सोबत लिहायचं, जर तुम्ही मेल कॅन्डिडेट आहे तर मेल लिहा, फिमेल असेल तर फिमेल लिहा, ठीक आहे। इतकं पाठवा, आपण जास्तीत जास्त कमेंट आल्यानंतर एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला काढून देणार आहे।